प्रशांत कोरटकरला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. कोल्हापूर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलीस ठाणी आज न्यायालयात हजर केले असता चौथे सत्र दिवाणी न्यायाधीश एस तट यांनी प्रशांत कोरटकर याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जुना राजवाडा पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला तेलंगणा येथे सोमवारी दिनांक 24 मार्च रोजी ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणले. त्यानंतर आज मंगळवारी दिनांक 25 मार्च रोजी न्यायालयात हजर केले. याबाबत चौथे सत्र दिवाणी न्यायाधीश एस तटसो यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारी वकील ॲडव्होकेट सूर्यकांत पवार यांनी सरकारची बाजू मांडली, तर इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी कोरटकर याने केलेले वक्तव्य किती गंभीर आहे, त्याला कायद्याची भीती नाही, राष्ट्रपुरुषांबद्दल त्यांच्या मनात द्वेष आहे, मोबाईलमधील डाटा डिलीट करून त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे पोलिसांनी पुरावा नष्ट केल्याने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे संतोष गळवे यांनी न्यायालयात सांगितले की संशयित कोरटकर याच्या आवाजाचे नमुने घ्यावयाचे आहेत. त्याने जेव्हा फोन केला त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होते, त्याला वाहनांची सोय कोणी केली, तो फरार काळात कोठे वास्तव्य होता, त्याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे असल्याने तसेच पोलीस पथक नागपूरला गेले तेव्हा कोरटकर सापडला नाही. या गुन्ह्याबाबत त्यांच्याकडून माहिती घ्यावयाची असल्याने प्रशांत कोरटकर याला 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी न्यायाधीशसो यांच्याकडे केली. त्यानंतर चौथे सत्र दिवाणी न्यायाधीश एस तटसो यांनी सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ग्रामदेवता न्यूज चॅनल सह कल्याणी चव्हाण.